ज्या पद्धतीने अध्यक्ष चुकीच्या प्रथा परंपरा आपलं कायदेशीर ज्ञान अगाध कायदेशीर ज्ञान दाखवत की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आणि एक शब्द काय वापरला अबँडन्ड अबंडनच्या जी अबँडन्ड रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टिव्ह रिस्पॉन्स नाही कलेक्टिव्ह वेगळं अबँडन्ड प्रिकॉशन नाही काहीतरी अबंडंट अबंडनची जी अबँडन्ड काहीतरी असे भलते इंग्रजीचे क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं वाटायला लागतं आणि आम्ही घाबरून खाली बसतो. तर अध्यक्ष महोदय आम्ही खूप हुशार आहोत. आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत. आम्ही आमचा बाप भलेही कोल्हाब्यात नसेल कुठेतरी गावी जन्माला आला असेल पण आज तुम्ही वापरलेला इंग्लिश शब्दाचा अर्थ काय एवढं आम्ही तुम्हाला विचारायला उभं राहिलो. पण कळणार शशी थरूर पण उत्तर आता मी शशी थरूरला पाठवतो ईमेल याचा अर्थ पाठवा म्हणून कारण का जीपॅट वगैरे काय येत नाही ते चॅट जीपीटी मध्ये तो अर्थच कळत नाही. अबंडंट कॉशन काहीतरी पण एखाद्या सरकारचं पाप अध्यक्षांनी लपवण्यासाठी ज्या काही कोलांट्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतायत हे अध्यक्ष का करतायत. या सभागृहाची गरिमा टिकली पाहिजे. या सभागृहाचं मूल्यांकन कमी होता कामा नये. हे सभागृह महाराष्ट्राची इज्जत इब्रत राखणार आहे. तिथेच महाराष्ट्राच्या एकंदर चारित्र्यावरती त्याच्या राजकीय चारित्र्यावरती कर्तृत्वावरती बलात्कार होतोय. तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला दिसत नाही अध्यक्ष महोदय. आणि मग अध्यक्ष महोदय आता तरी सुधरा. आता तरी मर्यादेचं पालन करा. केवळ आपल्या हातात कायदा आहे आणि आपली 4-2 कामं होतात म्हणून जर तुम्ही सभागृह चालवणार असाल तर महाराष्ट्राला तुम्ही चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहात. एक दुसरी गोष्ट आम्ही गेले अधिवेशन सुरू म्हणजे हे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याचा मुद्दा मांडतोय सगळं म्हणतोय. आम्हाला एक साधं कार्यालय आहे जिथे आम्ही जेवू शकतो ते देण्यासाठी देखील हे सरकार तयार आहे. मी आज सरकारला सांगतो वेळेत कार्यालय द्या तिथे येत्या काही दिवसात जिन्यावर बसून जेऊ. टायमिंग जाहीर करू 1:30 वाजता सगळ्या आमदारांनी जिन्यावर या आणि महाराष्ट्राला कळवू की जिन्यावर बसून जेवतायत आमदार. जीना इसी का नाम जीना इसी का नाम.